हॅलो फ्रेंड्स, तर तुमचं सगळ्यांचं माझ्या या गायत्री स्पेशल फूड चॅनलमध्ये स्वागत आहे. तर हा माझा पहिला लॉंग व्हिडिओ आहे, तर तुम्हाला हा नक्कीच आवडेल. तर आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. आणि पुरणपोळी ही तर महाराष्ट्राची जान आहे, तुम्हाला सर्वांना माहीत आहे. तर सुरुवातीलाच तुम्ही पाहिलं असेल की मी किती छान सुंदर अशी टेस्टी पुरणपोळी बनवली आहे. तर आज आपण पुरणपोळी बनवणार आहोत. तर चला शिकूयात पुरणपोळी कशी बनवायची. तर हरभऱ्याची थोडी डाळ घ्यायची. तुम्ही तुमच्या अंदाजाने किंवा तुमच्या मापाने तुम्ही ती डाळ घेऊ शकता. त्यामध्ये तुम्ही एका कुकरमध्ये ती डाळ टाकून शिजवून घेऊ शकता. तर पहा, मी कुकरच्या 4-5 शिट्ट्या होईपर्यंत ती डाळ शिजून घेतली आहे आणि ती डाळ किती छान शिजली आहे हे तुम्ही पाहू शकता. तर आपण हे डाळ एखाद्या चाळणीने किंवा पुरणपात्रानेही तुम्ही ही डाळ दळू शकता. तर मला या चाळणीनेच दळायला सोपं वाटते आणि मला या चाळणीनेच फास्ट होते, त्याच्यामुळे मी ही चाळणीच घेतली आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही पुरणपात्रही इस्तेमाल करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही या चाळणीतून मऊसूद असं पुरण दळून घेऊ शकता. कारण या चाळणीने दळल्यानंतर त्या पुरणामध्ये एकही दाणा असा राहणार नाही, छान पद्धतीने असे बारीक होणार आहे. या चाळणीने दळल्यानंतर आपले बॅटर पुरणपात्राचे कसे तयार होणार आहे हे मी तुम्हाला नंतर दाखवेनच. पण त्याआधी तुम्हाला एक गोष्ट जाणून घेण्याची खूप गरजेचं आहे. तर तुम्ही हे बॅटर कशानेही, हे डाळ तुम्ही कशानेही म्हणजे पळीनेसुद्धा किंवा तांब्यानेसुद्धा किंवा वाटीनेसुद्धाही दळू शकतात. तर मला पळीनेच दळायला सोपं वाटते, त्यामुळे मी नेहमीच या पळीने ही डाळ दळत असते. तर ही डाळ दळत असताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही थांबून किंवा उभा टाकून ही डाळ दळू नका. जेवढं तुम्ही बसून ही डाळ दळसाल तेवढं तुमच्यासाठी चांगले असेल. कारण जेवढा तुमचा हा भार किंवा तुम्हाला ही शक्ती लागणार आहे डाळ दळायला, ती खाली बसूनच छान अशी दळता येईल. तर तुम्हाला एक गोष्ट सांगते, जेव्हा मी हे पुरणपोळी बनवायला सुरुवात केली होती तेव्हा जोरदार असा पाणी आणि पाऊस चालू होता. पण मी बाहेरच्या वातावरणाकडे जराही लक्ष न देता मी माझं काम सुरळीतपणे चालू ठेवलं. तर तुम्ही हे पाहू शकता की हे डाळ किती छान आणि किती मऊसूद अशी दळून आली आहे, जे पुरणपात्रामध्ये हे शक्य नाही. पुरणपात्रामध्ये काही वेळेस डाळ राहू शकते किंवा कणवर राहू शकते, त्याच्यामुळे ती डाळ अशी मऊसूद आणि सॉफ्ट अशी होऊ शकत नाही. त्यामुळे तुम्ही नेहमीच या चाळणीचाच इस्तेमाल केलेला मला छान वाटतो, कारण पुरणपात्राने ते शक्य नाही. तर अशा पद्धतीने मी माझी सर्व डाळ अशी मस्त चाळणीने चाळून घेतली आहे. तर आपलं हे काम तर सुरळीतपणे झालेलं आहे. तर आपण सुरू करूया या पुढचं काम. पण त्याआधी मी तुम्हाला काहीतरी सांगणार आहे. जे ही डाळ या चाळणीला चिटकलेली असते ती या चाळणीतून नीट अशी काढून घ्यायची आहे आणि एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची आहे, किंवा नाही केली तरी चालेल. आणि या कुकरच्या तळ्याला जे हे डाळीचं पाणी उरलेलं आहे ते डाळीचं पाणी आपल्याला फेकून द्यायचं नाही, कारण हे फुलसं बनवायला आपल्या उपयोगी येणार आहे. तर चला आपण हे बॅटर शिजवायला सुरू करूया. तर यामध्ये तुम्ही 1 गिलास अशी साखर टाकून घ्यायची आहे आणि त्याला मस्त पकडीने त्या पातेल्याला पकडून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की याला आपल्याला सारखंच भाजायचं आहे. 1 मिनटंही आपला हात आपण बंद करायचा नाही. याला सारखी पळी फिरवतच राहावं लागते. जर आपण पळी फिरवणं बंद केलं तर खाली बुडाला करपू शकते किंवा ते भाजून जाऊ शकते किंवा ते पातेल्याला चिटकू शकते. तर आपल्याला अजिबात पळी थांबवायची नाही. सारखं असं हे हलवतच राहायचं बॅटर, आणि तोपर्यंत हलवायचं जोपर्यंत की हे घट्ट होत नाही. तर आपण या जागी पाहू शकता की साखर आता विरघळून गेलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता की साखरेमुळे हे बॅटर किती पातळ झालेलं आहे. पण याला असंच शिजवत राहायचं आहे, अशीच पळी फिरवत राहायची आहे की जोपर्यंत हे घट्ट होत नाही. तोपर्यंत आपण बेसिकच्या काही गोष्टी शिकूया. तर मी तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये तुम्ही बारीक कुटून विलायची पावडरसुद्धा टाकू शकता किंवा हळद पावडरही टाकू शकता. तर मी हे टाकणं विसरले होते व्हिडिओच्या नादामध्ये. तर तुम्ही हे अजिबात विसरू नका आणि तुम्ही हे ॲड करा. त्याच्याने पुरणपोळी अशी खमंग आणि स्वादिष्ट होते. आणि विलायची पावडरने त्याचा वासही खूप घमघमीत आणि छान सुगंधित येतो. आणि आणखीन एक गोष्ट, तुम्ही हे बॅटर गॅसवर सुद्धा भाजू शकता. पण माझं असं म्हणणं होतं की गॅसवर भाजण्यापेक्षा याला आपण शेगडीवर भाजलेलं चांगलं आहे. तर आमच्या इकडे महाराष्ट्रामध्ये शेगडीचा वापर जास्त प्रमाणात केला जातो, तर त्यामुळे मी हे बॅटर शेगडीवरच शिजवत आहे. तर तुम्ही पाहू शकता हे बॅटर आता कसं झालेलं आहे. आधी कसं होतं, आता हे थोडं घट्ट व्हायला सुरुवात झाली आहे आणि याला
आपण सारखं चालूच ठेवायचं, अजिबात बंद करायचं नाही, नाहीतर हे बूड धरू शकतं किंवा करपू शकतं. तर तुम्ही बघू शकता की त्यामध्ये कशा बुडबुडे येत आहेत. आणि आता हे आणखीनही घट झालेलं आहे. याला आपण आणखीन घट करायचे. जेव्हा हे एखाद्या पिठासारखं जेव्हा घट होईल, ज्यामध्ये पळी एकदम छान अशी उभी राहू शकेल, तोपर्यंत आपण याला एका जागी असं जमा करायचं किंवा गोळा करायचा आहे आणि मस्त असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता की मस्त आपलं भाजून झालेलं आहे. आता आपण याला एका जागी गोळा करून घेऊया आणि हे थंड आणि हे मस्त असं झाले का पाहून घेऊया. तर तुम्ही पाहू शकता की यामध्ये पळीसुद्धा उभी राहिलेली आहे. तर आपण याला थंड असं करून घ्यायचं आहे. तर मी याला फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि बघा तुम्ही हे किती छान असं थंड झालेलं आहे. आणि चला आता आपण याला एका पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया. आणि मी पीठ आधीच चुरून ठेवलेलं होतं, तर या पिठाचा गोळा मी तयार केलेला आहे. तर तुम्ही या पिठामध्ये थोडीशी हळदसुद्धा टाकू शकता. बरेच जण असे या पिठामध्ये हळदही टाकतात, पण मला त्या पिठामध्ये हळद टाकायला अजिबात आवडत नाही, त्याच्यामुळे मी त्या पिठामध्ये हळद टाकलेली नाही आहे. तर पुरणाचा असा एक छानसा छोटूसा गोळा करायचा आहे आणि त्या आपण पिठामध्ये भरून घ्यायचा आहे. आणि भरताना एक गोष्ट ध्यान ठेवायची की ते पूर्ण गोळा असा खालीपर्यंत बुडापर्यंत गेला पाहिजे. आणि वरचं जे आगावचं पीठ जे वरी आलेलं आहे ते आपण हाताने किंवा एका जागी गोळा करून काढून टाकू शकतो. आणि याचा छानसा गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. जे आपण बॅटर बनवलं आहे ते पण एका साईडला करून घ्यायचं आहे. आणि हे पिठाला मस्त थापून घ्यायचं आणि दोन्हीकडूनही पीठ लावायचं आणि दोन्ही हाताने थापून घ्यायचं. याने काय होतं की जे आतमधलं पुरण आहे ते पिठाच्या मध्येपर्यंत किंवा साईडने पण पूर्ण ट्रान्सफर होतं. आणि थोडंसं पीठ पोलपाटावर टाकून आपण याला मस्त असं लाटून घ्यायचं आहे. तर लाटताना आपण एक गोष्ट ध्यान ठेवायची की याला जास्त जोरजोरात किंवा दाबून असं लाटायचं नाही, हलक्या हाताने आणि छान अशा पद्धतीने याला लाटून घ्यायचं आहे. तर याला जास्त जोर काढून किंवा दाबून वगैरे लाटायचं नाही किंवा हे पुरणपोळी फुटू शकते. त्यामुळे आपण याला हलक्या हातानेच लाटून घेऊ. आणि जर तुम्हाला लाटताना जरी पुरणपोळी तुमची सरकत नसेल किंवा तुम्हाला लाटताना अवघड जात असेल, तर तुम्ही याखाली सुती कपडाही टाकू शकता, जेणेकरून तुमची पुरणपोळी अगदी सरसर सरकेन आणि तुम्हाला मस्त असं सुरळीतपणे लाटता येईल. तर तुम्ही इथं पाहू शकता की माझी पुरणपोळी किती गोल आणि छान अशी लाटून झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता की याच्या पुरण अगदी वरीपर्यंत उमटून दिसत आहे. तर तुम्ही बघा मी ही पुरणपोळी किती गोल आणि छान अशी लाटली आहे आणि ही मस्त माझ्याच्याने सरकत पण आहे. तर ही पुरणपोळी माझी अगदी लाटून झालेली आहे. तर एका साईडला मी अगोदरच तवा गरम करायला ठेवला होता, तर त्यावर आपण थोडंसं तूप टाकून घेऊयात. आणि जेव्हा ते तूप संपूर्ण साईडला पसरून घेऊयात, जेव्हा हे सगळीकडे पसरेन तेव्हा आपण त्याच्यावर पुरणपोळी टाकूया. मस्त जेव्हा ते खालून भाजेल तेव्हा त्याच्यावर वरून तूपही तुम्ही लावू शकता. वरून पण तूप लावायचं, पसरून घ्यायचं. आणि जेव्हा हे लावून पसरून झाल्यानंतर तुम्ही याला हलक्या हाताने उलटं न घेऊन एका साईडने असं आतमध्ये टाकून बघू शकता की हे खालून भाजली आहे की नाही. आणि जर भाजली असेल तर तुम्ही मस्त चारी बाजूने हे उलटं फिरून घ्या आणि पुरणपोळीला पलटवा. तर पलटवल्यानंतर तुम्ही पाहू शकता की याच्यावर किती छान असा कलर आलेला आहे आणि जे आपलं लाटणं होतं त्याचेही निशाण त्या पुरणपोळीवर पडले आहे, त्याच्यामुळे ते आणखीनही सुंदर आणि छान दिसत आहे. तर आपण याला वरूनही तूप लावून एकदम मस्त घेऊयात आणि खालून भाजली का हे पाहण्यासाठी परत एकदा आपण खालून उलटणं टाकून बघू शकता किंवा चारी बाजूने फिरू शकता आणि या पुरणपोळीला वापस फिरू शकता आणि पलटूही शकता. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की माझी पुरणपोळी किती मस्त फुगत आहे. आणि वरूनही तुम्ही आणखीन तूप लावू शकता. जेवढं तुम्हाला वाटेल की मी तूप लावू शकते तेवढं जास्त तुम्ही तूप लावा, कारण तुपानेही पुरणपोळी आणखीनही छान आणि सुंदर अशी चवही येते आणि छानही वाटते. मग तुम्ही याला दुमटून दोन्ही साईडनी परतून भाजू शकता. आणि जेव्हा ती भाजून झाली तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी त्या पुरणपोळीला काढून घेऊ शकता. तर पहा माझी पुरणपोळी दोन्ही साईडनी छान भाजलेली आहे. मग मी याला लगेचच काढून घेतलं एका प्लेटमध्ये मी दूध टाकलेलं आहे, आमटी टाकलेली आहे, भातही टाकलेला आहे. आमच्याकडे याला फुलसंही म्हणतात आणि तुमच्या साईडने काय म्हणतात हे तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि मी हे फुलसं किंवा हे कढी एका प्लेटमध्ये किंवा वाटीमध्ये टाकलेली आहे, दूधही टाकलेलं आहे, भातही घेतलेला आहे आणि त्यामध्ये पुरणपोळी माझी ही व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि मी तुम्हाला दाखवते तोडून की ही किती मस्त झाली. तुम्ही हे पाहू शकता की किती छान झाली आहे. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर जरूर करा. थँक्यू. बाय.